नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं NCE या यूट्यूब चॅनलमध्ये. नोकरीविषयक नवीन अपडेट नेहमीच मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. आज देखील एक नवीन अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. काय आहे नवीन अपडेट? चला तर मग पाहूयात. दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी पवित्र पोर्टलवरती मुलाखतीशिवाय म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यू निवड यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तर त्याबाबत काही टेट अभियोग्यताधारक आहेत, त्यांना काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील, त्या संदर्भात एक नमुना किंवा आपण त्याला फॉर्मॅट म्हणू शकतो, तो पवित्र पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. पवित्र पोर्टलने अत्यंत चोख पद्धतीने आत्तापर्यंतची भरती प्रक्रिया ही उत्तमपणे पुढे आणण्यामध्ये सामर्थ्यता दाखवलेली आहे. तर काही टेट अभियोग्यताधारक आहेत, तर त्यांचं काही अडचणी आहेत, तर त्याचं तक्रार निवारण करण्यासाठी तक्रार निवारण व दुरुस्ती समिती, शिक्षक पद भरती, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने जी आहे ती गठीत करण्यात आलेली आहे. तर आपल्या काही शंका असतील तर या अर्जामध्ये आपल्याला त्या व्यवस्थितरित्या मांडायच्या आहेत. तर याच्यामध्ये उमेदवाराचं नाव विचारलं आहे, पूर्ण पत्ता विचारलेला आहे, टेट नंबर, ईमेल ID, मोबाईल क्रमांक आणि दिनांक. आणि पुढे बघा, प्रति अध्यक्ष तक्रार निवारण व दुरुस्ती समिती, शिक्षक पद भरती, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे. विषय काय आहे? पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पद भरती टेट 2022. हा पूर्णपणे रेडीमेड आपल्याला एक त्यांनी नमुना या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे. त्या नमुन्यामध्ये आपण आपली जी काही शंका असेल ती आपल्याला विचारायची आहे आणि तीसुद्धा मेलच्या माध्यमातून टेट पवित्र पोर्टलमार्फत जे आपल्याला मेल ID दिलेला आहे, जो फक्त तक्रार निवारण व दुरुस्ती समितीचा आहे. त्या मेल IDवरतीच आपल्याला ह्या गोष्टींची जी विचारणा आहे किंवा आपल्या ज्या शंका आहेत त्या ह्या नमुन्यामध्ये परिपूर्ण माहिती भरून आपल्याला विचारायचं आहे. तर याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं आहे, सांगितलेलं आहे की पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती अंतर्गत दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीशिवाय निवड यादीनुसार माझी निवड झाली नाही. याबाबत माझे पुढीलप्रमाणे मुद्दे आहेत. आता मुद्दे काय आहेत त्या पुढील राखण्यामध्ये आपल्याला एक मुद्दे त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत आणि काही ठिकाणी त्यांनी जागा ज्या आहेत त्या मोकळ्या सोडल्या आहेत, निरंक जागा आहेत, तर त्या ठिकाणी आपली योग्य ती माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. आता पहिला मुद्दा काय आहे की माझ्यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराची निवडीकरता शिफारस झाली आहे, त्याचा टेट ID असा आहे. त्या उमेदवाराची प्रत या ठिकाणी जोडायला आपल्याला सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी होय किंवा नाही या ठिकाणी आपल्याला ते क्लिक करायचं आहे. पेनाने केलं तरी चालेल. त्यानंतर 2 नंबरचा मुद्दा आहे इयत्ता -- या गटासाठी -- या आरक्षणामध्ये -- या व्यवस्थापनामध्ये माझी निवड झाली नाही. मग तुमचा जो काही इयत्ता 5वी ते 7वी असेल, 5वी ते 8वी समजा हा गट असेल, या गटासाठी टिंब या आरक्षणामध्ये आता तुमचं जे काही आरक्षण आहे ते या ठिकाणी आपल्याला ते नमूद करायचं आहे. आणि व्यवस्थापन, आता तुम्ही कोणत्या व्यवस्थापनाकरता हा तुमची निवड झालेली नाही, तर त्या संस्थेचा किंवा जिल्हा परिषद शाळा असेल किंवा महानगरपालिका शाळा असेल किंवा इतर कुठलीही संस्था असेल तर त्या व्यवस्थापनाचा तुम्हाला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. आणि होय किंवा नाही या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर माझी शैक्षणिक पात्रता विचारात घेता व माझ्या विषयाचे पद उपलब्ध असूनही माझी शिफारस न होता माझ्यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराची शिफारस झाली आहे, त्याचा टेट ID -- असा आहे. तर त्याची जी काही प्रत आहे तर ती प्रत या ठिकाणी जोडायची आहे. त्यानंतर होय किंवा नाही या ठिकाणी क्लिक करायचं आहे किंवा आपण पेनाने त्या ठिकाणी नमूद करायचं आहे. आणि 4था नंबरचं बघा, वरील मुद्द्यापेक्षा माझा मुद्दा खालीलप्रमाणे वेगळ्या स्वरूपाचा आहे. म्हणजे ह्या 3 मुद्द्यांव्यतिरिक्त आपला कुठला वेगळा मुद्दा असेल तर तो आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे. या ठिकाणी अभियोग्यताधारकाने केवळ त्याची स्वतःची निवडी संदर्भातील घराणे नमूद करावे. म्हणजे तुमच्या जे काही अडचणी आहेत ते या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचं आहे. ह्या 4थ्या नंबरचा जो मुद्दा आहे
या ठिकाणी म्हणजे वरील 1, 2 आणि 3 हे मुद्दे सोडता खाली जे तुमचा ह्यापेक्षा काही वेगळं तुमचं म्हणणं असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या इथं नमूद करायचं आहे लिहून. आणि हे तुम्हाला लिहून झाल्यानंतर खाली बघा सूचना दिली आहे आपल्याला की स्वप्रमाणपत्र लॉक केलेले प्राधान्यक्रम व आवश्यकतेप्रमाणे वरील मुद्दे 1 व 3 चे पुरावे PDF जोडले आहेत. हे पुरावे वैध व समर्पक असल्याचे मी प्रमाणित करतो. पुरावे अपूर्ण असल्यास किंवा जोडले नसल्यास माझ्या अर्जावर कोणतीही कार्यवाही होणार नाही हे मला ज्ञात आहे. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला स्वप्रमाणपत्र जे आहे त्याचबरोबर लॉक केलेले प्राधान्यक्रम व आवश्यकतेप्रमाणे वरील मुद्दे 1, 2, 3 चे PDF स्वरूपातील पुरावे आपल्याला मेल करतेवेळी जोडायचे आहेत आणि ते वैध समजले जाणार आहेत. आणि हे जर आपण जोडले नाहीत तर आपल्या विनंती अर्जावरती कोणत्याही प्रकारचा त्याच्यावरती कार्यवाही होणार नाही आहे किंवा त्याला विचारात घेतलं जाणार नाही आहे. आणि या ठिकाणी खाली आपला विश्वासू या ठिकाणी आपल्याला आपलं पूर्ण नाव टाकायचं आहे, आपली सही करायची आहे आणि हे नमूद केलेल्या आपल्या मेल IDवरती आपल्याला ते पुढे पाठवायचं आहे. त्यानंतर आपल्या जी काही तक्रार आहे त्याचं निवारण करण्यासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन केलं जाईल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.